नमस्कार मित्रांनो, टेटच्या निकालात घोळ झाल्याचा नुकताच व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकला होता आणि त्यानंतर उमेदवारांकडून मिळालेला प्रतिसाद आहे तो प्रचंड आहे. कारण खरंच घोळ झालेला आहे असं वाटत आहे. त्याचाच एक पुढचा पार्ट म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारणच असं आहे की जास्तीत जास्त पुरावे आपल्या हातात येतात आहे आणि पुरावे हातात यावेत यासाठी आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, नक्की तुम्ही संपर्क साधा, कारण प्रत्येकाला नोकरी मिळायला हवी. आणि अर्थातच हा जो मार्कची जी रेस आहे ती स्कॅम झालेला आहे, स्कॅम नाही झालेला, कोण मॅनेज झालंय कोण नाही झाला हा विषय नाहीये. परंतु हा विषय आहे की प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना 2017च्या भरतीमध्ये सेम मार्क्स मिळतात, 2022च्या भरतीमध्ये सेम मार्क्स मिळतात आणि त्याच उमेदवाराला 2025च्या भरतीमध्ये सुद्धा सेम मार्क्स मिळतात. कसं पॉसिबल आहे? त्याचबरोबर जो टेटचा टॉपर आहे, तुम्हा सर्वांना माहितच आहे की त्याला 2022च्या भरतीमध्ये 84 मार्क्स मिळतात आणि 2025च्या भरतीमध्ये 191 मार्क्स मिळतात. म्हणजे टॉपर असं काही युपीएससीचं असं कोणतं तंत्र त्यांनी इतक्या 2 वर्षामध्ये शिकलं की त्याने एकदम एवढा स्कोर केला. आणि अगदी आयुक्तांना जरी हा पेपर सोडवायला दिला तरी सुद्धा वाचून पेपर सोडवणं शक्य नाहीये आणि अगदी 9 मार्क्स चुकीचे जाणं हे सुद्धा शक्य नाहीये. बरं, ज्यांनी हा पेपर बनवलेला आहे त्यांनी सुद्धा हा पेपर सोडवून दाखवला. आपलं चॅलेंज आहे, तरी सुद्धा एवढे आउट ऑफ मार्क्स मिळणं शक्यच नाहीये. इथं मात्र कोणी बीट करू शकत नाही. त्याचबरोबर जे उमेदवार 160 अबो आहेत ते उमेदवार कोणाशीही कनेक्ट नाहीयेत. बघा, आपल्या चॅनलशी कनेक्ट नाही त्याचं मला दुःख नाहीये, परंतु ते कोणाशीही कनेक्ट नाहीयेत आणि यांनी असं काही गोंधळ केला का? आणि 150 अबो तर उमेदवार एवढे आहेत की आपण त्यांची गिनती करू शकत नाही. नॉर्मलायझेशनच्या संदर्भात जेव्हा आपण परिषदेला विचारलेलं आहे, चॅनलवर एक नुकतंच बघा रेकॉर्डिंग सुद्धा टाकलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही नॉर्मलायझेशन केलेलं आहे, पण ते तुम्हाला सांगितलेलं नाहीये, दाखवलेलं नाहीये. कारण बरेच उमेदवार कोर्टात जातील. परंतु मित्रांनो, हे लक्षात घ्या, यांच्या हे का नाही लक्षात येत की आता नॉर्मलायझेशनचे नियम सांगितले नाहीत म्हणून सुद्धा शेवटी कोर्टात उमेदवार जाणारच आहेत. कारण हे चुकीचं आहे. जर नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशन हे मार्क्स त्यांनी दाखवायला हवी होती, जसं बाकीच्या परीक्षेमध्ये दाखवली जातात. आणि दाखवली गेली नाहीत, कारण काही उमेदवारांना 0 मार्क्स पडतात. ते उमेदवार कॉन्टॅक्ट करतात की मॅडम असं कसं शक्य आहे की. तर आता बघा मित्रांनो, हा तर तुम्ही पाहिलेलाच आहे जो तुम्हाला पहिल्यांदा दिला होता. कदाचित आता याच्याबद्दल बऱ्याच जणांचा आक्षेप आहे की असे काही निकाल आहेत ते एडिट करण्यात आलेले आहेत म्हणून त्यांचे वेगवेगळे स्कोर कार्ड दिसत आहे 2025 मध्ये आणि जो पहिला होता त्याच्यामध्ये सुद्धा. परंतु मित्रांनो, आता या उमेदवाराचं पहा पहा म्हणजे खरंच खूप वाईट वाटलं यांच्या बाबतीमध्ये. 2025 ची परीक्षा आहे. तुम्ही त्या उमेदवाराला मिळालेले मार्क्स तुम्ही सुद्धा पाहू शकता. बघा, त्यांना 2025च्या ह्याच्यामध्ये आहेत 101 मार्क्स. तुम्ही आता हा दुसरा निकाल पाहत आहात. त्याच्यामध्ये बघा, हा निकाल आहे 2017चा निकाल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आहेत 1 मार्क्स. मला वाटतं उमेदवाराचं नाव सुद्धा सेम आहे. आणि नंतर तुम्ही 2022चा निकाल पाहताय आणि त्याच्यामध्ये आहेत 101 मार्क्स. मित्रांनो, असं कोणतं स्टॅटिस्टिक आहे मला कळेल का की त्याच उमेदवाराला अशा तिन्ही वेळेस सेम सेम मार्क्स मिळतात. त्याचबरोबर अजून एक उमेदवार आहे, त्याला गेल्या वेळेच्या परीक्षेमध्ये होते 125 मार्क्स, या परीक्षेमध्ये सुद्धा 125 मार्क्स. असा अजून एक उमेदवार आहे ज्याला 2017च्या परीक्षेमध्ये 95 मार्क्स, 2022च्या परीक्षेमध्ये 95 मार्क्स आणि 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा 95 मार्क्स. म्हणजे खरंच डोकं चालायचं बंद झालं राव. नक्की कळत नाहीये नक्की चाललंय काय आणि हे काय झालेलं आहे त्याच्यापेक्षा. आता मित्रांनो, याच्या पुढे काय करायचं अशा संदर्भात बरेच उमेदवारांचे रिव्ह्यू आलेले आहेत. काही रिव्ह्यू जे मला व्हॉट्सअप थ्रू मिळालेले आहेत तेवढेच तुमच्यापर्यंत पोहोचतात. असे इंस्टाग्राम, मेसेंजर आणि टेलिग्रामचे तर पाहायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये. परंतु तुम्ही मार्क्स कशी पडू शकतात हा जो प्रश्न आहे तो खरंच क्वेश्चन मार्क करणार आहे. कदाचित या आपल्या युट्यूब परिवाराच्या माध्यमातून सुद्धा असू शकतात त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, परंतु एवढे मार्क्स खरंच मिळू शकतात का? तर सर्वप्रथम याच्यावरती एकच अजून एक पुढची जमेची बाजू शकते की जेवढ्यांना 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्यांची सेंटर वाईज माहिती घ्यायची आणि त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायचे. त्याचबरोबर अजून एक पुढची याच्यावरती काय करू शकतो ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी त्याचा विचार करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. चॅनलवर सबस्क्राईब करून सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण आता आपल्या घशापर्यंत आलेलं आहे. परीक्षा रिवाईज व्हावी का? निकाल रिवाईज व्हावा का? परीक्षा रिपीट व्हावी का? किंवा याची चौकशी व्हावी का? तुम्हाला जे काही वाटत असेल ना ते कमेंट सेक्शन मध्ये मित्रांनो प्रामाणिकपणे लिहा. बरेच तुमच्यासारखे काही बहाद्दर पण असतात, ते सांगतात की असं झालेलं नाहीये, तुम्ही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन करत आहात. परंतु मित्रांनो, याला तुमच्याकडे उत्तर आहे का? अशा प्रश्नांना तुमच्याकडे उत्तर नाहीये. बरेच प्रश्न मी पाठच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहेत. यावेळी तुमच्याकडे प्रश्न असतील तर उत्तर असतील तर सांगा.
हा एक उमेदवार घेतोय आपण. त्याच्यामध्ये बघा 112 मार्क्स आहेत 2022च्या परीक्षेमध्ये आणि 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा सेम मार्क्स आहेत. नुकतंच आता मी तुम्हाला याच्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं. काय बोलणार आहे म्हणजे खरंच कळत नाही की नक्की हे चाललेलं काय. आता पहा याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. आता या उमेदवाराने सुद्धा सांगितलेलं आहे की 2022 मध्ये 105 मार्क्स होते, 2025 मध्ये सुद्धा 5 मार्क्स आहेत. करणार काय? त्याचबरोबर काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी खूप चांगला अभ्यास केला होता. बरेच कॉल सुद्धा मला आलेले आहेत. काही माझ्या मैत्रिणी, महिला भगिनी तर अक्षरशः रात्रभर झोपलेल्या नाहीयेत. 2-2 क्लासेस लावून युट्यूबर्स तुम्हाला माहितीये काही लोकांनी क्लासेसचा धंदा सुद्धा काढला होता. त्यांनी 2-2 क्लासेस लावून चांगला पेपर जाऊन त्यांना कॉन्फिडन्स आहे की 135च्या पुढे मिळतील तरी सुद्धा त्यांना मिळालेले आहेत 102, 103 काहींना 90 सुद्धा. काय बोलणार आहे बघा. आणि अजून काही अशी कमेंट आहे ती थोडीशी आहेत म्हणजे महत्वाची आहे म्हणून ती तुम्हाला दाखवत आहे। मैम मैंने बहुत स्टडी की थी और मेरा भी एग्जाम भी बहुत अच्छा गया था लेकिन मेरा रिजल्ट एकदम मार्क्स बहुत अच्छे आए। ये कैसे हो सकता है कि स्टडी नहीं की थी उनके मार्क्स कैसे अच्छा है। बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के उर्दू मीडियम के सभी टॉपर्स एक ही विलेज से है, कैसे पॉसिबल है। मेरा बुजुर्ग विलेज से है बुलढाणा से चिखली तालुका में ये कैसे पॉसिबल आहे मित्रांनो ह्याचीच आपली चौकशी व्हायला हवी। मित्रांनो हे लक्षात घ्या काही काही ठिकाणी जे टॉपर आहेत ना ते एकाच सेंटरचे सुद्धा आहेत। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की सेंटर मॅनेज झालेत का याच्यावरती आपण लवकरच लाईव्ह येऊन खुलासा करणार आहोत सो स्टे कनेक्टेड। त्याचबरोबर पहा अजून एक महत्वाची कमेंट आहे इन्क्वायरी शुड बी डन नंबर्स 120 to 200 because these numbers are fake corrupted and bogus those who don't have how to write the read and how they got 150 and above marks so this is also biggest concern। आता पहा याच्यामध्ये सुद्धा सेम आहे काय बोलणार कळत नाहीये। या माझ्या भावाने सांगितलेलं आहे की अर्थातच 103 मार्क्स होते गेल्या परीक्षेमध्ये आणि यावेळी सुद्धा 103 मार्क्स मार्गदर्शन करा। याच्या सर्वात महत्वाची हाईट म्हणजे आता आपण इथं पाहत आहोत काल पाहतोय की 2025 ची मेरिट लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये जो टॉपर आपल्याला दिसतोय ऍक्च्युली 190 चा जो टॉपर आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव तुम्ही पहा थोडंसं जरा ब्लर येतंय हरिसिंग रमलाल राठोड। आता त्याला जी 2022 ची परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये सेम बघा आता याच्यामध्ये नावं कशी सेम असू शकतात बर्थडेट कशी सेम असू शकते हा तुम्हाला प्रश्न पडला असेलच। त्या व्यक्तीला 84 फक्त मार्क्स पडलेले आहेत आणि मला सांगा की असं काय तंत्र मंत्र जादू अभ्यास असं काय केलं की एवढ्या मार्क्सची पास झाली। म्हणजे खरंच हे सर्व मॅनेज आहे का हा माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न येतो आणि मित्रांनो म्हणूनच आपल्याला शांत राहायचं नाहीये। ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांच्यावरती आपला काही आक्षेप नाही त्यांना पडली सुद्धा असतील पण ज्यांनी स्कॅम केलेला आहे ते बाहेर आलेच पाहिजेत। परीक्षा रिपीट करायची का त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही लिहा निकाल रिवाइज झाला पाहिजे का त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याबद्दल लिहा। आणि अर्थातच काही यांना विरोध सुद्धा करणारे असतील त्यांनी सुद्धा तुम्ही बोला की तुम्ही का विरोध करत आहात असं झालंच कसं की एखाद्या व्यक्तीला 0 मार्क्स मिळालेले आहेत। चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे किंवा तुम्ही ह्या नुकताच चॅनलवरती बघा परीक्षा परिषदेमध्ये घोळ त्याच्यामध्ये सुद्धा बरेच असे मी खुलासे आणि बरेच पुरावे दिलेले आहेत। हजारो ईमेल्स पडलेले आहेत येऊन काय उत्तर देणार आहोत आपण यांना। आणि जर असं करून जर आतापर्यंत सर्व तलाठी परीक्षा पोलीस भरतीची परीक्षा सगळ्याच परीक्षेमध्ये ऑलरेडी असे प्रचंड घोळ होताना आपण पाहिलेले आहेत आणि आता ही एकच परीक्षा राहिली होती त्या परीक्षेमध्ये सुद्धा यांनी आतापर्यंत नॉर्मलायझेशन झालंय की नाही हेही सांगितलं नाहीये। बरं 2022च्या वेळेस आपल्याला निकाल देण्यात आला होता एमएससीच्या वेबसाईटवरती परंतु आता एकच पीडीएफ दिलेली आहे तिथं फक्त नाव तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमचे मार्क्स विषय संपला। ओके म्हणजे कोणी त्याच्यावरती हरकत घेऊ नये असंही यांचा काय डाव आहे का खरंच म्हणजे असं बोलायला चुकीचं वाटतंय परंतु याच्यावरती खरंच चौकशी व्हायला हवी। ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांच्या सेंटरची त्यांची पुरावे आपल्याला घ्यायला हवेत आणि अर्थातच मला असं वाटतं की परीक्षा परिषदेनं विथ नॉर्मलायझेशन आणि विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स जाहीर करावेत अशी मागणी आपल्याला करायला काहीच हरकत नाहीये आणि हीच पुढची दिशा असणार आहे। मित्रांनो पोर्टलवरती रजिस्ट्रेशन शिक्षक भरती हा जो मोठा पल्ला आहे मोठा संघर्ष आहे त्याच्या अगोदर हे झालेला जो स्कॅम आहे तो नक्की झालाय की काय हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। आणि जर खरंच जर आपण तपासणी अंती किंवा त्यांच्या तपासणी अंती असं लक्षात आलं की असा कोणताही स्कॅम झालेला नाही खरंच उमेदवारांचे प्रामाणिक मार्क्स आहेत ज्यांना प्रामाणिक मार्क्स आहेत त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही। अजून मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते ज्यांना टेट 2025 मध्ये 165, 70 अबव मार्क्स आहेत ते कोणत्याही सोशल मीडियाशी कनेक्टेड नाहीयेत कोणत्याही ग्रुपशी कनेक्टेड नाहीयेत ना कोणाशी कनेक्टेड नाहीयेत आणि ते असे आहेत की ते कुठंच नव्हते आतापर्यंत अचानक आले कसे।
बरेच मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असतील, कारण प्रामाणिकपणे अभ्यास केलेले कितीतरी उमेदवार आहेत. ते वाट पाहत होते की आता काही तर होईल. रात्रंदिवस अभ्यास केला तरी सुद्धा त्यांना कमी मार्क्स, आणि एवढे मार्क्स कसे पडतील? म्हणजे असं कोणतं टॅक्टिक्स सायन्स आहे की ज्यांना 150 अबव्ह मध्ये एवढे उमेदवार असू शकतात असं मला वाटलं होतं, पण एवढे असू शकतात हे वाटलं नव्हतं. आणि पैसे द्या, परीक्षा घ्या, ऑलरेडी चालू होतं. तुम्हाला मी याच्या अगोदर पण बोलले होते, तेव्हा सुद्धा विरोध करणारे खूप होते. आणि मला असं वाटतं विरोध करणारे तेच आहेत ज्यांनी हे ऑलरेडी स्कॅम केलेला असावा. म्हणून ते कशा ना कशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने चुकीचं पसरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसऱ्यांना सांगत असतात की तुम्ही काही करू नका, जे झालेलं आहे ते झालेलं आहे. परंतु मित्रांनो, हे आत्ता झालेलं आहे. आज एका एका मार्चने कितीतरी उमेदवार 2017च्या भरतीतून राहिले, 2022च्या भरतीतून राहिलेत. पुढे सुद्धा हेच होणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा कितीतरी उमेदवार असतील, पुढचे वरचे टॉपर्स आपण पकडूया, ते 2022च्याच भरतीमधले जर असतील, तर जे ऑलरेडी लागले असतील तर त्यांनी काय घ्यायचं? ऑलरेडी टप्प्यात कार्यक्रम झालेला आहे उमेदवारांचा. इथून पुढे पण तेच होणार का? म्हणूनच मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कशा पद्धतीने हे स्कॅमिंग चालू आहे, तुमच्यापर्यंत जेवढी माहिती असेल ना ती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचं नाव उघड करणार नाही. मी स्वतः ऍडव्होकेट आहे. पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलणार नाही. आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीने धोक्यात येणार नाही, यासाठी नक्की आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. तुमचं नाव गुपित राहण्याचा प्रयत्न करू. परंतु मित्रांनो, शांत राहून काही सुद्धा चालणार नाहीये. पोर्टलवरती रजिस्ट्रेशनसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. टेट 2022चे जे अजून प्रलंबित भरती आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालूच आहे. एज बार जे उमेदवार होत आहेत सध्या, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतच आहोत. सगळ्या विषयाला जागा यायला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. एक बंधू एक भरती, एक बिंदू एक भरती, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावाच लागणार आहे. वेटिंग लिस्ट, नो टप्पा, असे बरेच विषय घेऊन आपल्याला लढायचं असताना नवीनच एक कुठला तरी विषय काढला जातो आणि याच्यामुळे विषय भरकटला जातो. त्यामुळे खरंच उमेदवारांचे हैराण झालेले आहेत. आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवा असं वाटलं, म्हणून पोहोचवत आहे. स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी, आणि असे महत्वपूर्ण आणि मोठे खुलासे तुम्हाला लवकरच लाईव्हच्या माध्यमातून दिसतील. त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून चालू करायला विसरू नका. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.